नमस्कार, श्री स्वामी समर्थ आबोली फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे। हे बघा, आपल्याला फॉल साडीला कसा जोडून घ्यायचा आहे, कसा भिजत ठेवायचा आहे, ते मी सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। येथे मी पाणी घेतलंय आणि त्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला फॉल भिजत ठेवायचा आहे। त्याला चुरगळायचं नाहीये, कारण आपण फॉलला इस्त्री करून घेणार नाही। इस्त्री न करता आपण फॉल लावून घेणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे, वेळेची बचत पण होणार आहे आणि विजेचीही बचत होणार आहे। आता हे आपल्याला 5 मिनिट भिजत ठेवायचं आहे। त्यानंतर 5 मिनिट झाल्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने पाण्यामधून आपल्याला फॉल काढून घ्यायचा आणि सावलीच्या ठिकाणी अशा पद्धतीने सुकत ठेवायचं। त्याला पिळायचं नाही किंवा मुठीमध्ये चुरगळा करायचं नाही, सहज आपल्याला पाण्यामधून काढून घ्यायचं आहे। आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये हे अर्ध सुकून जातं आणि थोडंसं ओलसर असतानाच आपल्याला हा फॉल काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं याची घडी करायची आहे, कारण आपण फॉलला इस्त्री करून घेणार नाही आहे आणि फॉल आपण पिळला नाही किंवा चुरगळला नाही, त्यामुळे फॉल तुम्ही बघू शकताय त्याच्यावरती कसल्याही गुड्या नाही आहेत। आणि आता यावरती घडी झाल्यानंतर एखादा जुना जो टी शर्ट असतो, कारण फॉलचा कलर ते लागू नये कपड्याला, म्हणून आपण असा हा जुना टी शर्ट त्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि आपली जी उशी असते ती त्यावरती 5 ते 10 मिनिटासाठी आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी दुसरी फॉल अशा पद्धतीनं घडी घालून ठेवले। तुम्ही बघू शकताय हा फॉल इस्त्री न करताही किती इस्त्री केल्यासारखं दिसतोय, कसलीही गुढी त्यावरती नाहीये। आता सहज आपल्याला इस्त्री न करता हा फॉल साडीला लावून घेता येतो, कारण आपली विजेचीही बचत होते, वेळेचीही बचत होते। खूप सोपी पद्धत आहे आणि फॉलला कसलीही गुढी नाहीये। आता मी फॉलला बिडिंग करून घेते। सुरुवातीला 1 इंच आपल्याला इथे कापड सोडून द्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीनं 1 इंच आपल्याला सुरुवातीला कापड सोडून द्यायचं आहे साडीचं। आणि अंगठ्याच्या पद्धतीनं, हे बघा, अंगठ्याच्या मदतीनं असं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय, मी अंगठा कशा पद्धतीने बाहेर खेचते आणि हळूहळू हे अशा पद्धतीनं खूप छान असं आपलं साडीला बिडिंग होते। बारीक आणि छान अशी ही बिडिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। एक अंगठ्याने बाहेरच्या साईडनं आपल्याला असं खेचायचं आहे आणि बारीक असं आपल्याला बिडिंग होऊन जातं। आता बऱ्याच जणांची तक्रार असते की साडींना बाहेरच्या साईडनं बिडिंग झाली की टोक येतात। ते टोक येऊ नये म्हणून तुम्ही बघू शकता मी इथे कशी पद्धतीनं वळण देते। हे बघा, अशा पद्धतीनं आपल्याला बाहेर काढते वेळेस असं तिरकस बाहेर काढायचं आहे, जेणेकरून साडीला टोक येणार नाही। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय साडीला टोक नाही आलेलं, कारण कस्टमरची तक्रार असते की साडीला टोक येतात आणि ते बरोबर दिसत नाही। मी अशा पद्धतीनं बिडिंग करते की हे बघा, डबल आपल्याला एक वेळेस अजून त्याला पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून बिडिंग सुटणार नाही आणि बाहेर आपल्याला टोक पण आलेलं नाहीये। आता जी आपण दुसरी साईड सोडलेली आहे ती पण आपल्याला बिडिंग करून घ्यायचं आहे। सोप्या काही पद्धती असतात ज्या माहिती नसतात आणि कस्टमरलाही काही गोष्टी व्यवस्थित दिल्या की त्यांनाही आपलं काम आवडलं पाहिजे। हे बघा, अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडनं पण तिरकस बाहेर काढलेला आहे, जेणेकरून टोक येणार नाही। तुम्ही करून बघा अशा पद्धतीनं। आता फॉल करते वेळेस मी 2 इंच जो आपले, हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मी बरोबर 2 इंच जागा सोडते आणि मग फॉल लावायला घेते, कारण बरेच जण थोडीशी जागा सोडतात आणि परत पुढच्या साईडला फॉल कमी पडतो। हा 2 इंचीचा जर अंतर आपण सोडला तर बरोबर फॉल व्यवस्थित साडीला पुरतो आणि बसतो। पण थोडंसं आपल्याला अर्धा इंच फॉल अशा पद्धतीनं मुडपून घ्यायचं आहे। हे बघा, आणि सुरुवातीला तिथे आपल्याला थोडंसं मागं पुढे करून पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून धागा सुटणार नाही आणि पॅक फॉल बसला जातो।
आपलं काम व्यवस्थित असेल तर कस्टमरही आपल्याकडं तसंच येतात, काम आवडतं त्यांना पण. अशा पद्धतीनं आपलं काम झालं पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीनं आपल्याला हा फॉल इथे जोडून घ्यायचा आहे. तुम्ही माझ्या अंगठ्याची पद्धत बघताय, अंगठ्यानं खेचला जातोय, व्यवस्थित असा हळूवार फॉल बसला जातो, सरकत नाही किंवा वाकडा तिकडा इकडे तिकडे पण बसत नाही. हे बघा, बारीक आणि व्यवस्थित असा हा फॉल साडीला बसून जातोय. आता इकडल्या साईडनंही आपल्याला दुसऱ्या साईडनं अर्धा इंच मुडपून घ्यायचं आहे आणि त्यावरती फॉल लावून घ्यायचं आहे. आता या साईडलाही आपल्याला मागे पुढे करून धागा पॅक करून घ्यायचा आहे आणि 1 इंचभर असं बाहेर काढायचं, जेणेकरून फॉल चुकून जरी सुटला तरी धागा सुटणार नाही, फॉल निघणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्यानंतर मी साडीला ज्या टायमाला आपण फॉल लावतो त्याची हातशिलाई मी जो आपला अभ्यासाचा टेबल असतो त्यावरती करते, जेणेकरून पाठ पण दुखत नाही आणि फॉल लावायलाही सोपा जातो. तुम्ही फॉल कशा पद्धतीने लावता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, कारण ही खूप सोपी पद्धत आहे. मान पाठ आपली दुखली जात नाही, त्यामुळे अभ्यासाचा जो टेबल असतो त्यावरती हातशिलाई केली तर खूप आपल्याला सोपं जातं. हे बघा, मी इथे हातशिलाईचा टाका अगोदर सुरुवातीला आपल्याला इथे एक टाका देऊन दोरा पॅक करून घ्यायचा आहे गाठ मारून, आणि नंतर आपल्याला इथे हातशिलाई करून घ्यायचं आहे. मला अभ्यासाच्या टेबलवरतीच फॉल लावायला खूप सोपं जातं आणि कमी वेळामध्ये होऊन जातं, फास्टमध्ये, आणि मानपाट पण दुखत नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला इथे हातशिलाई करून घ्यायचं आहे. तुम्हाला माझे फॉलची लावण्याची पद्धत जर आवडली तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, कारण ही फॉल लावण्याची पद्धत खूप सोपी आहे. यामध्ये आपल्याला इस्त्री करायची गरज नाही, आपली विजेची बचत होते, वेळेची बचत होते. त्यामुळे मी अशा पद्धतीने इथे फॉल लावते. हे बघा, हातशिलाई केल्यानंतर अंगठ्याने अशा पद्धतीने आपल्याला सरकवून घ्यायचा, जेणेकरून साडीला गुढी पडणार नाही. ज्या टायमाला आपण हातशिलाई करतो त्या टायमाला गोळा गोळा झालेला दिसतो, तो दिसणार नाही. जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.